चला तर मंडळी, आजची आपली रेसिपी फार सोपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये शक्यता भाज्या खाण्याची इच्छा होत नाही, त्यावेळेस तुम्ही अशी सुकटाची झणझणीत चटणी बनवू शकता। याला तुम्ही चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा, अगदी 2 ते 3 दिवस खराब होत नाही, खूप छान टिकून राहते। आणि तुम्हाला जर अगदी तुम्ही एक चपाती खाणारे असाल ना, तर 2 चपात्या यासोबत आरामात खाणार, इतकी छान ही सुकटाची चटणी बनवून तयार होते। बरं, इथं मी 1.5 वाटी सुकट घेतलं होतं, त्यानंतर ते व्यवस्थित साफ करून घेतलं, चाळून घेतलं आणि त्यानंतर हे लोखंडी तव्यावर हलकंसं भाजून घेतलं, खूप जास्त भाजलेलं नाही, तेल न घालता भाजून घेतलं। आणि त्यानंतर हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। सुकट धुवून घेतल्यामुळे काय होतं ना, यामध्ये हलकीशी जी रेती असते ती निघून जाते आणि आपलं सुकट एकदम स्वच्छ होतं, दात असं खाताना असं दाताखाली कचकच लागत नाही, त्यामुळे सुकट धुवून घ्यायचं। आता हे धुतल्याच्या नंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचं। असं व्यवस्थित धुतलं ना की यामधली बऱ्यापैकी रेती निघून जाते। तर इथं मी वाटण करण्यासाठी काही मिरच्या घेतलेल्या आहेत, तर ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, ह्या मी 9 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथं मी घेतलेली आहे कोथिंबीर। तर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, पाणी न घालता याचं हलकंसं असं दरदरीत वाटण तयार करून घ्यायचे, खूप जास्त पाणी घालून बारीक वाटण्याची गरज नाही। त्यानंतर इथं लोखंडी तव्यामध्ये 1 चमचाभर तेल गरम केलं, त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा जो कांदा असतो तो बारीक चिरून यामध्ये घातलाय। आता हा आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर हे सुकट तुम्ही कुठं प्रवासात जाणार असाल तरी सुद्धा बनवून घेऊन जाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत फार छान लागतं। तर हे आपल्याला जे कांदा आहे हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा, असा यामधलं जे मॉइश्चर असतं कांद्यामधलं हे व्यवस्थित असं रिलीज झालं पाहिजे, कांद्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। जर आपण लगेच खाणार असेल तर थोडंसं जर हा कांदा हलकासा परतून घेतला तरी सुद्धा चालतं, पण ही आपल्याला चटणी 2 ते 3 दिवस टिकवायची असेल तर कांदा व्यवस्थित असा परतूनच घ्यायचा। त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं, हे वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं, म्हणजे हिरव्या मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि चटणी खाण्यासाठी चवदार लागते, त्यामुळे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आणि खरं सांगू का, लोखंडी तव्यामध्ये अशा चटण्यांचे प्रकार जर बनवले ना तर चवीला खूप छान लागतात। तर हे बघा, अतिशय खमंग असं मी हे भाजून घेतलं, परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये छान असा लालबुंद पिकलेला टोमॅटो घालायचा, तर इथं शक्यता पिकलेला टोमॅटो घालायचा। हा टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर टोमॅटो जर व्यवस्थित परतला नाही तर ही चटणी लवकर खराब होऊ शकते, त्यामुळे टोमॅटो छान असा परतायचा। जितका छान टोमॅटो तुम्ही परतणार ना तेवढी ह्या चटणीला चव खूप छान येते, अशी चटकदार चटणी बनवून तयार होते। आता मीठ घातल्याच्या नंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। या पद्धतीने एकदा तरी तुम्ही सुकटाची चटणी नक्की बनवा, फार छान होते। त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे। ही चटणी अगदी तुम्ही 10 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता, बनवायला फार सोपी आहे। हे पहा, आता व्यवस्थित परतल्याच्या नंतर जे आपण स्वच्छ असं सुकट धुतलं होतं, पाणी निथळण्याच्या नंतर यामध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। तर तुमचे काही सजेशन असले ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर यानंतर यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तर इथं आपली सुकटाची चटणी किंवा ठेचा तुम्ही म्हणू शकता हा तयार आहे। तुम्ही हा मस्त असा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, शक्यता चपातीसोबत खूपच भारी लागतो हा। त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा। मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय।